विद्यार्थ्यांना अभ्यासाला लावलं पाहिजे यासाठी मी दररोज केवळ 10 गुणांची परीक्षा घे. विशिष्ट अभ्यासक्रमावर परीक्षा घेणार आहे असं सांगितलं जाईल. दुसऱ्या दिवशी 10 प्रश्न, 10 मिनिटात उत्तरं. 7 दिवसांच्या मार्कांची बेरीज. 7 दिवसांसाठी प्रथम, दुसरा, तिसरा, चौथा असे वर्गात बसण्याचे क्रमांक. कुणी शाळेला भेट दिली की मी आवर्जून सांगे या क्रमानं वर्गातल्या मुलांची प्रगती आहे. त्यामुळे मुलांमध्ये स्पर्धा निर्माण झाली. त्यातही मी माझ्या विचाराने नव्या नव्या खुबी वापरत असे. प्रथम येणारा 7 दिवसांसाठी वर्ग सेक्रेटरी. प्रथम 3 विद्यार्थ्यांची बाहेरच्या बोर्डावर नावं. प्रथम येणाऱ्या मुलांना भेटवस्तू. शेवटी येणाऱ्या 7 जणांकडे 7 दिवसाची सफाई. असे नवनवीन प्रकार. या परीक्षेचं नाव होतं नवचैतन्य परीक्षा. गैरहजर राहणाऱ्या मुलाचे त्या दिवसाचे गुण 0. त्यामुळे वर्गाची हजेरी सुधारली. प्रचंड स्पर्धा निर्माण झाली. न्यूनगंड निर्माण होऊ नये म्हणून विषयात बदल. चित्रकला, खेळांना सुद्धा प्राधान्य. सर्व मुलांचा स्पर्धेत सहभाग. वर्ग अक्षरशः बोलायचा. विद्याविकास मासिकात या परीक्षेच्या पद्धतीवर मी लेख लिहिला. मला शेकडो पत्र आली. हस्ताक्षर प्रकल्प हा माझ्या आवडीचा प्रकल्प. माझं स्वतःचं अक्षर लोकांच्या मते अतिशय सुंदर, छापील अक्षरासारखं. हाताने लिहिलं आहे असं कोणाला सांगून खरं वाटणार नाही. त्यामुळे माझ्या मुलांची अक्षरं सुंदर व्हावीत अशी इच्छा असणं मला अभिमानास्पद वाटे. संपूर्ण वर्गातल्या मुलांची अक्षरं सुंदर, वळणदार असत. परीक्षा केंद्रावर एकदा गटशिक्षणाधिकारी गोम शिंदे म्हणत होते, शिंदे, तुमच्या शाळेतल्या सगळ्या मुलांना मी एका बाजूला काढू शकतो केवळ अक्षरावरून. कधी छोटी सहल, कधी निसर्ग निरीक्षण, कधी ग्रामसफाई. या माध्यमातून माझा पालक संपर्क वाढला आणि सहज बोलक्या होणाऱ्या मुलांच्या अडचणी समजायला लागल्या. मी हाडाचा कलाकार होतो तसा शिक्षकही होतो. नाट्यकलेचा उपयोग मी समाजशाळा जोपासण्यासाठी केला. कलापथक बसवलं. गावात बसवलेल्या युवकाच्या नाटकांना दिग्दर्शन करायला लागलो. माझा अभिनय, नाट्यकला मला लोकात आदराचं स्थान देण्यासाठी उपयोगी पडायला लागली. मी शिक्षकाच्या नोकरीसाठी मुंबईहून आलो तेव्हा स्मगलिंग करत होतो. राहणीत प्रचंड बदल झाला होता. त्यावेळी सिने कलाकार राजेश खन्नाचा जमाना होता. मीही तंग विजार, राजेश खन्ना टाईप नेहरू शर्ट वापरत होतो. मला इंटरव्ह्यूला राजकारणावर प्रश्न विचारले तर मी नक्की फेल होणार होतो. D.Edला मी पाहिला होतो, पण गेले वर्षभर माझ्या जीवनाला वळण वेगळं लागलं होतं. मी शिक्षकाला साजेसा वेश आता वापरायला लागलो. माझ्या नव्या नोकरीच्या मुलाखतीची गंमत तुम्हाला सांगतो. इंटरव्ह्यूला माझा नंबर आला. पोवई नाक्यावरच्या त्यावेळच्या TCPC कार्यालयात मुलाखतीचा कार्यक्रम चालला होता. मी आत गेलो. समोरच्या टेबलामागे 4 खुर्च्या होत्या. त्याच्यावर 4 माणसं बसली होती. त्यातल्या एका खुर्चीवर त्यावेळचे शिक्षणाधिकारी बसले होते. ते क्रांती स्मृतीच्या गॅदरिंगला पाहुणे म्हणून आले होते. मला बघताच ते म्हणाले, या 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 जगन्नाथराव, तुम्ही काय करणार? नाटकातला परिच्छेद करून दाखवणार का? त्यांनी गॅदरिंगमध्ये मी लिहिलेला दूध का दाम नावाचा परिच्छेद सादर करताना मला पाहिलं होतं. मी होकार दिला. वर म्हणालो, माझ्या नाटकातला करू का? तेवढ्या दुसरे अधिकारी म्हणाले, एखाद्या गाजलेल्या नाटकातला करा. त्यावेळी दुरितांचे तिमिर जावो हे बाळ कोल्हटकरांचं नाटक प्रसिद्धीच्या झोतात होतं. मी 4 पावलं मागं सरलो. तोच रंगमंच समजलो. अधिकारी, प्रेक्षक समजलो. मनोमन श्री नटेश्वराला वंदन केलं आणि बोलायला लागलो. नाटकाचं नाव दुरितांचे तिमिर जावो. लेखक बाळ कोल्हटकर. दिगू सदूला म्हणतोय, हवास तेव्हा तुला जवळ करतील, गरज संपता दूर लोटतील. आणि त्यापाठोपाठ भला मोठा परिच्छेद. दिगूसारखे हावभाव, बोलण्याची पद्धत, चालण्याची पद्धत आणि टाळ्या. मुलाखत घेणाऱ्यांच्या टाळ्या. टाळ्या संपल्या आणि एका अधिकाऱ्याने विचारलं, शिक्षक झाल्यावर नाटक करणार का शिकवणार? मी लगेच उत्तर दिलं, शिक्षणात नाटक आणणार. शिक्षणाचं नाटक करून शिकवणार. शिकण्याचं आणि शिकवण्याचं नाट्य हे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे अध्यापनात मी त्याचा उपयोग करणार. पुन्हा टाळ्या. झाली एवढीच माझी मुलाखत.
आणि खरं सांगू का, या नाट्यकलेने मला मानसन्मान दिला आणि अध्यापन प्रभावी झालं. मी शिकवत असताना मुलं अक्षरशः देहभान विसरायची. हास्य आणि अश्रू मी वर्गात अध्यापन करताना पाहिलेत. बेलोशी गावानं मला आपला गाववाला केलं आणि माझ्याकडेही मग गाववाल्याची भूमिका पार पाडण्याची जबाबदारी आपोआप आली. बेलोशी गुरुजी मुख्याध्यापक होते. माझे वाढते प्रश्न त्यांना जाणवायला लागले, पण त्यांनी तसं कधी दाखवून दिलं नाही. उलट शाळेत कोणी मोठे अधिकारी आले की ते अभिमानाने माझ्याविषयी सांगत, मला पुढे करत. महाराष्ट्र राज्य प्रौढ शिक्षण संस्थेकडे मी लेखक म्हणून काम करत होतो. वेळोवेळी लेखक शिबिरांना जात होतो. पुढे आमची बेलोशी शाळा महाराष्ट्र राज्य शिक्षण प्रशिक्षण संस्थेनं मॉडेल शाळा म्हणून घेतली. शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या अधिकारी वर्गाशी परिचय झाला. मला शिक्षण प्रशिक्षण संस्थेत साहित्य निर्मितीसाठी संधी मिळाली. त्याच काळात मी शिक्षकांसाठी निबंध वाचन स्पर्धेत भाग घेतला. जिल्ह्यात पहिला आलो आणि राज्यात पहिल्या 3मध्ये आलो. माझे पूर्वीचे शिक्षक शी गो बेलोशे रांजणीला मला हेडमास्तर होते. शिगो शांत माणूस, शाळा ते घर, राजकारण नाही, तक्रार नाही, एक मार्गी माणूस. सातारा जिल्हा परिषदेची इमारत या माणसांनी कधी पाहिली नव्हती. त्या उलट बेलोशे गुरुजींचं. शिक्षक संघाचे सरचिटणीस या नात्यानं मंत्रालयापर्यंत त्यांचा वावर. राजकारणात मोठ्या प्रमाणात अप्रत्यक्ष सहभाग. 2 भिन्न प्रवृत्ती. पाचगणी नगरपालिकेकडे पाचगणीतल्या शाळा वर्ग झाल्या. बेलोशे गुरुजी पाचगणी नगरपालिकेत वर्ग झाले. मलाही जायची इच्छा होती, पण बेलोशीच्या ग्रामस्थांनी सांगितलं, जगन्नाथ शिंदे पाचगणी नगरपालिकेकडे वर्ग झाले तर शाळेला कुलपं ठोकू. हरिभक्तपरायण कळंबे महाराजांनी मला सांगितलं, जगन, तुझ्यावर गावातल्या लोकांची भक्ती आहे. गाव तुझं आहे. या गावाला तुझी आवश्यकता आहे. माझी ऑर्डर निघता निघता कॅन्सल झाली. सौ कुसुम त्याचवेळी पाचगणी नगरपालिकेकडे वर्ग झाली. मी पाचगणीला राहायला गेलो. पाचगणीवरून ये-जा सुरू झाली. पाचगणीत परिचय वाढला. श्रीकांत शिवडकर नावाच्या तरुणाने मला नाटक लिहिण्याचा आग्रह केला. मी खास पाचगणीतले रसिक प्रेक्षक डोळ्यापुढे ठेवून अभागी नाटक लिहिलं. नाटकाच्या पुस्तक पूजनाचा कार्यक्रम हनुमान मंदिरात ठेवला. पूजनासाठी आलेली माणसं पाहून मी दिपून गेलो. त्यावेळचे पाचगणीचे नगराध्यक्ष माननीय तात्यासाहेब बागडे, गंगाराम बापू कांबळे, बापूसाहेब उंबरकर अशी अनेक माणसं आली होती. मंदिर हाऊसफुल झालं होतं. हनुमान मंडळ पाचगणी या बॅनरखाली नाटक बसलं. मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब कासुर्डे, कलाकारही फार मोठ्या ताकदीचे लाभले होते. मी त्या नाटकात काम केलं. त्या नाटकाला प्रचंड यश लाभलं. दैनिक मराठाचे वार्ताहर अरविंद कराडकर यांनी मला उत्कृष्ट लेखक म्हणून 5,000 रुपये बक्षीस दिलं. हनुमान मंडळातून नाट्य विभाग वेगळा करण्यात आला आणि नाव ठेवलं शुभचिंतक मंडळ पाचगणी. या मंडळामार्फत शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, कला, क्रीडा, नाट्य अशा क्षेत्रातले उपक्रम सुरू झाले. माझी सेवा, माझं कार्य बघून पाचगणीकरांनी हट्ट धरला, जगन्नाथ शिंदे यांना पाचगणी शाळेत वर्ग करून घ्यायचं. बेलोशी सोडायला तयार नव्हती. पाचगणीकर हट्टाला पेटले होते. त्यातून खूप मोठं रामायण घडलं. पुढे मी ते सांगणार आहे. माझी पाचगणीत बदली झाली. पुन्हा मुख्याध्यापक म बेलोशे. घाटदर्यातील 1 वर्षाची सेवा सोडता 10-12 वर्ष मी केवळ 7वीचा वर्ग शिकवला होता. पण पाचगणीत आल्यावर बेलोशे गुरुजींनी वर्ग दिला 3रीचा. मी नाराज झालो. प्रशासनाधिकारी माने म्हणाले, अरे ही संधी समज, नवीन काहीतरी करून दाखव. आणि मी ते आव्हान स्वीकारलं. त्याच काळात माझ्या वाचनात गजूभाई बधेकांचं एक पुस्तक आलं. गलिच्छ वस्तीतल्या शाळेत केलेले प्रयोग मी वाचले आणि प्रभावित झालो. माझ्या वर्गातली निम्म्याहून अधिक मुलं गैरहजर असल्यानं अवधान टिकून राहायचं नाही. अध्यापन म्हणजे पालथ्या गाड्यावर पाणी. बधेकांच्या पुस्तकांनी मला मार्गदर्शन केलं. मी शिकवायचं बंद केलं. मुलं वर्गात आली की त्यांना घेऊन मी गार्डनमध्ये जाईल, टेबल लँडवर जाईल, सिडने पॉईंटला जाईल, त्यांच्यात खेळत बसे. बेलोशे गुरुजींना हे समजलं. ते माझ्यावर चिडले. मी बोललो नाही. त्यांनी शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकाऱ्याकडे माझ्याविरुद्ध तक्रार केली. मला ऑफिसमध्ये बोलवून घेतलं. काय शिक्षक आहात का कोण आहात? काय चाललं आहे?
रोज कसली सहल काढताय? इन्स्पेक्शन जवळ आलं आहे ना, आणि अभ्यासक्रमाचं काय? मी शांतपणे म्हणालो, सर माझ्या मुलांचं इन्स्पेक्शन आत्ता घ्या. काय तुमचा उजेड बघायचा आहे का? सर प्रत्येक विषयातल्या तयारीची नोंद तर घ्या. माझ्या वर्गात आले. विद्यार्थ्यांची सर्व विषयात बोंब. ते माझ्यावरच भडकले. हे दाखवायला आणलं का मला? सर आता महिन्या 1.5 महिन्यांनी परत या. ते पाय आपटत गेले. मी कामाला लागलो. एकदा मी मुलांना जिंकून घेतलं, त्यांच्या माझ्यात मैत्री निर्माण केली. खेळ, सहल, संग्रहाच्या माध्यमातून त्यांना लळा लावला आणि मग मुलांना कामाला लावलं. पहिलं यश हजेरी. वर्गाची 100% हजेरी. मग सुरू झालं अध्यापन. अगदी अक्षरापासून सुरुवात करून 1.5 महिन्यात वर्ग लाईनवर आणला. साहेब इन्स्पेक्शनला आणले आणि दिपूनच गेले. ही कमाल बधेकांच्या पुस्तकाची. 1.5-2 महिन्यात जे मी केलं त्याच्यावर निबंध लिहिला आणि शिक्षण संशोधन परिषदेकडे पाठवला. माझं कौतुक तर झालं, पण माझ्या निबंधावर पुण्यात परिषदेच्या कार्यालयात तज्ज्ञांचं चर्चासत्र झालं. बेलोशे गुरुजींना आनंद झाला. काही दिवसात त्यांना विस्ताराधिकारी म्हणून प्रमोशन मिळालं. ते जावळी तालुक्यात गेले. हेडमास्तर झाले निसार वारणे. आतापर्यंत माझी 40-1 पुस्तकं प्रकाशित झाली होती. अनेक शैक्षणिक लेख प्रसिद्ध झाले होते. लघुकथा प्रत्येक रविवारी प्रकाशित होत होती. शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात मी अग्रेसर होतो. नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रभर खेडोपाडी तुफान चालू होते. एक दिवशी जिल्हा परिषदेतले शिक्षणाधिकारी हणमंतराव भुजबळ त्यांचा निरोप आला. पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवायचा आहे, येऊन भेटणे. मी गेलो. प्रस्ताव म्हणजे काय, तो कसा तयार करायचा, कोणी करायचा, मला काहीच माहीत नव्हतं. मी नगरपरिषदेचा शिक्षक, त्यामुळे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांशी परिचय नव्हता. भीत गेलो. तुमचं काम आम्ही ऐकून आहोत, वर्तमानपत्रातनं खूप वाचलं आहे. पुरस्कारासाठी तुमचा प्रस्ताव पाठवायचा निर्णय झाला आहे. सर प्रस्ताव, मला त्यातलं काहीच मार्गदर्शक मिळेल, जुना प्रस्ताव नमुना मिळेल त्याप्रमाणे करा. मी जुना प्रस्तावाचा नमुना घेऊन पाचगणीला आलो. उपशिक्षणाधिकारी मार्गदर्शनासाठी येणार होते, आले नाहीत. मी जुना प्रस्तावाचा नमुना घेतला. भुजबळ साहेबांचा फोन आला. झाला का प्रस्ताव तयार? साहेब अहो मार्गदर्शनाला साहेब आलेच नाहीत. मार्गदर्शक प्रस्ताव मिळाला ना? हो. मग 2 दिवसात तयार करा, टाईप करून घ्या, आकर्षक बनवा, परवा मला मिळाला पाहिजे. 3 प्रतीत करा. त्यांनी फोन ठेवून दिला. बसलो प्रस्ताव लिहायला. लिहित राहिलो. 2 दिवसात प्रस्ताव लिहून झाला. फोटोसह प्रस्तावाची झेरॉक्स काढली. किमती फोटो प्रस्तावाबरोबर पाठवायला मन तयार झालं नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, शरदरावजी पवार, मोठमोठे साहित्यिक, कलाकार यांच्याबरोबरचे फोटो प्रस्तावाबरोबर पाठवणं मला प्रशस्त वाटलं नाही. प्रस्ताव चांगला 400हून अधिक पानांचा झाला. एक भला मोठा ठोकळाच झाला. असे 3 ठोकळे घेऊन मी सातारला आलो. ठोकळे उपशिक्षणाधिकाऱ्यांपुढे ठेवले. त्यांनी बराच वेळ त्या ठोकळ्यांकडे आणि माझ्याकडे आलटून पालटून बघितलं. त्यांना राग अनावर झाला. त्यांनी प्रस्तावाचा एक ठोकळा उचलला, फेकून दिला. हे काय घेऊन आला आहे? 60-70 पानांचा प्रस्ताव लागतो, तुम्ही महाभारतच आणलं की. मनात आलं उठावं, निघून जावं, पण मनाला आवर घातला. फेकलेला प्रस्ताव घेऊन आलो आणि म्हणालो, सर या प्रस्तावातले काही कागद मी काढतो. कुठले काढू? त्याच्यावर लाल पेनाने खूण करा. त्यांनी प्रस्ताव चाळायला सुरुवात केली. माझ्या अक्षराने आधी ते दिपून गेले. पान कोणतं कमी करणार? मला त्यापूर्वी किमान 25 लहान मोठे पुरस्कार मिळाले होते. त्याची प्रशस्तीपत्रकं होती. महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन परिषद, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य प्रौढ शिक्षण संस्था यांनी वेळोवेळी लेखक म्हणून निवड केल्याची शेकडो पत्र होती आणि त्यातून मी निवडक पत्र जोडली होती. साहित्य, नाट्य, कला, क्रीडा, अभिनय, हस्ताक्षर, वक्तृत्व अशा अनेक कार्याचे पुरावे होते. कुठले कागद ते काढणार होते? एकही कागद काढू शकले नाहीत. माझा ठोकळा खऱ्या अर्थानं त्यांना माझं महाभारत वाटलं. मी मनात ठरवलं, आपल्या नशिबी पुरस्कार नाही, जिल्ह्याचा कधी मिळालेला नाही. अनेकांनी प्रस्ताव 4-6 वेळा पाठवले, परत आलेत. मला कसा मिळणार? त्यात नोकरी केवळ 17 वर्ष झालेली. राजकीय नेत्यांची लागे बांधे नाहीत. मी राजकारणापासून दूर.
कोणाचाही वरदहस्त नाही. प्रस्ताव पाठवला आहे हेच मी विसरून गेलो आणि आश्चर्य म्हणजे 25 जानेवारी रोजी साताऱ्याहून दैनिक ऐक्यचा फोन आला, अभिनंदन शिंदे गुरुजी, राष्ट्रपती पुरस्कार तुम्हाला घोषित झाला. मला विश्वास बसेना. फार तर मला राज्य पुरस्कार मिळणं शक्य होतं. तेवढ्यात दैनिक ग्रामोद्धारमधनं फोन आला, सुभाष देशमुख बोलतोय, आमच्याकडे न्यूज आली आहे, 91चा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार तुम्हाला घोषित झाला आहे, अभिनंदन. मी स्कूटर काढली, बायकोला बरोबर घेतली, काटवलीला आलो. आमचं कुलदैवत पिंपळेश्वर, वाकडेश्वर त्यांच्यासमोर माथा टेकला, आईला नमस्कार केला आणि बेलोशे गुरुजींच्या घरी गेलो. त्यांनी मला छातीशीच धरलं. बेलोशे गुरुजींनी मला शिक्षक केलं नसतं तर माझी जन्मदात्री आई पार्वती, आई इतकी माया, वात्सल्य, प्रेम, ममता देणाऱ्या अनेक आया मला लाभल्या. मी भाग्यवंत आहे. जन्मानी नसलो तरी त्यांनी स्वतःच्या मुलाहून जास्त प्रेम मला दिलं आहे. काटवलीतली परबती सावळाची आई माझी आई. आपल्या लाडक्या लेकाला या माऊलींनी फणसाचे गरे आणि पावट्याचा भात खायला घातला. मी भेटताच माझ्या दोन्ही आखरावर कडाकडा बोटं मोडायची. किती मुके घेऊ असं तिला व्हायचं. जिनी मला ओट्यात घेतलं त्या कातकर्णींनी शेलके मासे आणि काळ्याभोर खेकड्या मला कितीतरी वेळा खायला घातल्यात. तिची मुलगी बारकी आणि बारकीची मुलगी तान्ही यांनी आजपर्यंत ते नातं तसंच टिकवलं आहे. तान्ही आजही मी पाचगणित हे समजताच भली मोठी पिशवी भरून खेकड्या नाहीतर टोपले भरून मासे घेऊन येते. भीमाई ही माझी आई. तिने आपली शेती माझ्या नावावर करण्याचा घाट घातला. माझ्या आईने तो नाकारला, पण तिचं वात्सल्य मी कधी नाकारू शकत नाही. तोंडानी फटकळ अशी विठू मावशी, पण तिचं काळीच फणसाच्या गऱ्यासारखं होतं. मावशी होती, पण 4 शिव्यांबरोबर आईसारखीच मायाही करत होती. लक्ष्मण गोळ्यांची बायको, बाईला मुलगा नव्हता, मला मुलगा मानायची. प्राचार्य आरेल पोद्दारांच्या पत्नीनं मला आपरुकीची चीज खायला घालून आईच्या मायेची ऊब दिली. जिथे गेलो तिथे माझी आई. बहिणींची संख्याही कमी नाही. मुद्दाम नावं लिहित नाही. एखादीचं नाव लिहायचं राहून गेलं तर बहिणींचा राग दूर करण्या इतपत माझी पात्रता नाही. फाटक्या काळातही त्यांनी दिलेलं प्रेम ही माझ्या जगण्यामागची प्रेरणा आहे. घाटदऱ्यातही मला एक आई मिळाली. मी घाटदऱ्यात नोकरी करायला लागलो. सावंतांच्या वाड्यात राहायला जागा मिळाली. वाडा चौसोपी, लांब रुंद, मधल्या भागात दगडी फरशी, तुळशी वृंदावन. 1972च्या दुष्काळाने या वाड्यालाही सोडलं नव्हतं. करती माणसं परागंदा झाली होती. लहान 2 मुलं, त्यांची आई आणि एक म्हातारा. दुसऱ्या चौकटीत विठोबा सावंत आणि त्यांची म्हातारी. एक भाग मी एकटाच वापरायचो. दिवसासुद्धा भीती वाटायची. भला मोठा वाडा, माणसांचा वावर मात्र कमी. घाटदऱ्याची अनेकांनी भीती दाखवलेली, त्यामुळं मी ससा झालो होतो. जरा कुठे खुट्ट झालं तरी काळजाचं पाणी व्हायचं. वाड्यात कोणाशी बोलायचो नाही. विहिरीवर कोणी बायका माणूस नसेल तेव्हाच पाणी आणायला जायचो. झोपताना आतून जाम कडी आडसर लावून झोपायचो. शाळेत खुडे गुरुजी आणि विद्यार्थ्यांशी बोलणं, मग मात्र मी मोका. मी अहिऱ्यात राहायला तयार झालो नाही, मावशीत राहिलो नाही. घाटदऱ्यात राहायचा हट्ट धरला आणि निर्जीव यंत्र झालो. कोणाशी बोलणं नाही, भाषण नाही, नजरानजरसुद्धा नाही. कसा मी पालक संपर्क ठेवणार? कसा मी गाव आणि शाळा जोडणार? धावडवाडीच्या माळावर बेलोशे गुरुजींच्या डोळ्यातल्या अश्रूंना साक्षी ठेवून दिलेलं वचन मी कसा पूर्ण करणार? मुंबईत माणसांच्या जंगलात वावरलेलो. कॉलेजमध्ये 2 वर्ष GS असणारा, बोलणारा, मिसळणारा, संस्थेत मंडळात काम करणारा मी मुक्काहून इथे वावरलो तर अर्थ काय माझ्या जीवनाला? मला काहीतरी द्यायचं होतं, खूप काही मिळवायचं होतं, शिकायचं होतं. बंद दरवाजाच्या आत कोण शिकवणार मला? शनिवारी शाळा सुटली, मी घराकडे निघालो. घाटदरे ते अहिरे अंतर चालत आलो. अहिऱ्यातून खंडाळा, खंडाळा ते पाचगणी, पाचगणी ते काटवली, असा माझा प्रवास. मी अहिऱ्यात आलो. STची वाट बघत थांबलो. माझ्यासारखे अनेक माणसं STची वाट बघत होती. लोणंदहून ST येणार, खंडाळ्याला जाणार. STची वाट बघणाऱ्यात काही हायस्कूलचे शिक्षक होते. 3-4 एकाच हायस्कूलचे शिक्षक दिसत होते. त्यांचं आपापसात बोलणं चाललं होतं. मी दातावर दात ठेवून खांबासारखा उभा होतो. त्यांचा विषय गॅदरिंगवर आला. माझे कान तिखट झाले. त्यांना गॅदरिंगसाठी एकांकिका बसवायची होती. कोणती एकांकिका बसवायची याच्यावर चर्चा चालली होती.
मला राहवलं नाही. मी म्हणालो, पु ल देशपांडेंची पुढारी पाहिजे ही एकांकिका बसवा. त्यांच्यापैकी एकाने मला विचारलं, चांगली आहे का एकांकिका? मी म्हणालो, खूप चांगली आहे, विनोदी आहे. पाहिली आहे का कुठे? अहो, मी स्वतः त्यातली रोंग्याची भूमिका केली होती. खूप बक्षिसं मिळाली होती मला. मग मी कोण, कुठला वगैरे विचारपूस झाली. एस टी आली. आम्ही आमच्या प्रवासाला लागलो. सोमवारी नेहमीप्रमाणे शाळेत आलो. घडलेली घटना विसरूनही गेलो. 2च दिवसांनी घाडदऱ्याला गायकवाड सर आले. अहो, पुढारी पाहिजे पुस्तक साताऱ्यात पाहिलं, नाही मिळालं. वाई कॉलेजच्या लायब्ररीत मिळालं. आम्ही ते बसवायचं निश्चित केलं आहे. प्रश्न आहे रोंगेच्या भूमिकेचा. कुणीच करायला तयार होईना म्हणून आलो. तुम्ही नाही म्हणू नका. अहो, पण मला कसं शक्य आहे? मी अहिऱ्याला येणार कसा? शाळा सुटल्यावर जेवण कधी बनवणार, येणार कधी, आणि रात्रीच्या मुक्कामाचं काय? सगळे प्रश्न सोडवतो. नाही म्हणू नका. सांस्कृतिक विभागाची जबाबदारी माझ्यावर आहे आणि कार्यक्रमाला फक्त 15 दिवस राहिलेत. दिला होकार. शाळा सुटताना गायकवाड सर घाडदऱ्याला यायचे. मला सायकलच्या पुढच्या नळीवर बसवायचे. मला सायकल चालवायला येतच नव्हती. अहिऱ्याला घेऊन जायचे, तालीम व्हायची. तिथून मग ते आम्हा दोघांचा स्वयंपाक करायचे. मी तिथेच त्यांच्याकडे झोपायचो. सकाळी आंघोळ करून चालत घाडदऱ्याला जायचो. पुढारी पाहिजे बसत होतं. मी आश्वस्त होतो. माझ्यातल्या कलाकाराला कला दाखवायची संधी मिळणार होती. माझ्यातल्या लेखकाला ते मान्य नव्हतं. लेखक बंड करून उठला माझ्यातला. तो मला स्वतःत होता की स्वतः काहीतरी लिही, स्वतः काहीतरी सादर कर. मी माझा विचार गायकवाड सरांना बोलून दाखवला. म्हटलं, सर, मी स्वतः एकपात्री नाटक करतो, मला अर्धा तास वेळ द्या. त्यांनी तासाचा वेळ दिला. मी एकपात्री नाटक मनातल्या मनात बसवलं. अहिरे ते घाडदरे प्रवास करताना बोलत राहिलो. अभिनय बसवत राहिलो. श्री अहिरेश्वर हायस्कूल अहिरे विद्यालयाचं गॅदरिंग एकट्या जगन्नाथ शिंदेंनी गाजवलं. प्रेक्षकांनी मला सिव्हिल ड्रेसवर पाहण्याचा हट्ट धरला. मध्यंतराच्या वेळात मला दाखवायचा कार्यक्रम पार पडला. माझं नाव अहिरे भागात झालं. दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यावर मी दरवाजा आतून बंद करून स्वयंपाकाला लागलो. तोच दरवाजा वाजला. माझ्या अंगावर काटा आला. कोण आहे? गुरुजी, आम्ही गावातली मुलं. दरवाजा उघडला. समोर 10-15 तरुण उभे होते. गुरुजी, आम्ही रात्री अहिऱ्यात तुमचं नाटक पाहिलं. सगळ्या मुलांच्या मनात आहे आपणही नाटक करूया. मी ऐकत राहिलो. नाटक करायचं म्हणजे करायचं गुरुजी. माझ्यासमोर बेलोशे गुरुजींच्या डोळ्यातले अश्रू, माळावर फरशी कुऱ्हाडीचा धाक दाखवणारा माणूस दोघेही उभे राहिले. अनेकांनी घाडदऱ्याबद्दल दाखवलेली भीती दिसायला लागली. गुरुजी, नाटक बसवायचा हा निश्चय करून आलो आहे आम्ही. अरे, पण आपण नाटक बसवायचं कुठलं ते तुम्ही ठरवा. हे बघा, शनिवारपर्यंत मी काही गावी जाऊ शकणार नाही. नाटकाचं पुस्तक तर आणायला हवं. खेळ 20 दिवसांवर आला आहे. कधी बसवणार नाटक? तालमी तर व्हायला पाहिजेत. गुरुजी, तुम्ही लिहा की नाटक. नाही, मी लिहू शकतो, पण तेवढा वेळ तुम्ही काही करा गुरुजी, नाटक बसवायचं. मी म्हणालो, ठीक आहे. रात्रभर विचार केला. मला संधी सोडायची नव्हती. सकाळी लिहायला बसलो. 10-1 पेपर लिहून झाले. त्याच रात्री त्याच 10 पानांवर तालीम सुरू झाली. पुढे मी लिहित राहिलो. तालमी सुरू होत्या. नाटक एकदाचं बसलं. फक्त 20 दिवसात नाटक बसलं. दादासाहेब सोळसकर, बुवासाहेब दशरथे, नामदेव सोळसकर, स्वतः मी, लक्ष्मण सोळसकर, दयानंद लोंढे, शिवाजी सावंत अशी त्यातली नाट्यपात्र. लक्ष्मण सोळसकर चुणचुणीत आणि हरहुन्नरी तरुण. त्याला स्त्रीपात्र दिलं. तालमी सुरू झाल्या तशी बुवासाहेबांच्या मंदिरात म्हाताऱ्यांची आणि लहान मुलांची गर्दी उसळली. रघुनाथ आप्पा, लोंढे, भोसले काका अशी मंडळी येऊन बसायला लागली. मी तालीम करत होतो. मी दिग्दर्शन करत होतो. एकदाचं नाटक बसलं. गावाला चैतन्य आलं. दुष्काळानं भाजून निघालेल्या गावाला हिरवी पालवी फुटली. माणसाजवळ माणूस यायला लागलं. थकल्या गावाला ओलावा मिळाला. बोलण्यातून, भाषणातून आधार मिळायला लागला आणि जिव्हाळ्यानं तग धरला. त्यावेळचा दुष्काळ फार वाईट होता. 12 आणे गाव पोटासाठी परागंदा झालेला. ज्याच्या पायात बळ तो वाट चालत गेला. आधाराच्या दिशेनं चालत गेला. मुंबई बऱ्याच जणांनी धरली. कोण तालेवार, कोण मालदार हे दुष्काळाने पाहिलं नाही. आसूड सगळ्यांच्याच पोटावर ओढला. उंबऱ्या बाहेर न आलेली सून खडी फोडायला सरकारी कामावर जायला लागली. पिवळी हळद धुवून न निघालेली नवरी माहेरी धाडली. कोण कुठं गावाचा अगदी इस्कोट झाला होता. शिवार उघडं, माणूस नागडा. देव सांगे तसं घडत होतं. बाळंतीण, हातपाय हलवताना हाडं कडाकडा वाजणारी म्हातारी,
आणि शाळकरी पोरं एवढीच गावात राहिलेली. विहीर आटली. रामोशाची विहीर मैलभर लांब, तिथून पाणी आणायचं. विहिरीत डुबकं, वाटीनं घागर भरायची. माणसाला पाणी नाही, गोराढोराला कुठलं आहे. चारा नाही, पाणी नाही. 10 रुपयाला लोणंदच्या बाजारात कडब्याची पेंढी. गाय म्हशीची किंमत 30-40. खरीददार कसाई. दाव्यावर मेल्या जनावराला पुरायचंही त्राण माणसात नव्हतं. गुरांच्या पोटात खड्डा, हाडांचा सापळा. लोकांनी दावी कापली, हाकून गुरं बाहेर काढली. पण जाणार कुठं? चारा नाही, पाणी नाही, त्राण नाही. गावाबाहेर धारावड पडू लागली. कावळ्यांची संख्या वाढली. गिधाडांचे थवे मातले. अशा गावातले लोक नाटक बसते म्हटल्यावर काय चाललंय ते बघू तरी म्हणून बाहेर पडले. खेळाला नाटक झालं. नाटकाचं नाव मोठा साहेब हो. बोरी, सुखेड, आहिरे, धावडवाडीतल्या लोकांनी हजेरी लावली. माझ्या 3 अंकी नाटकाचा पहिला प्रयोग झाला. शिंदे मास्तर नाटककार झाला. मोठा साहेब हो या नाटकाचा पाडळीला आम्ही प्रयोग केला. बोरीला प्रयोग केला. 100 रुपये दिले की प्रयोग. जगन्नाथ शिंदे नाव खंडाळ्यापासून लोणंदपर्यंत पोचलं. नाट्यमंडळाचं नाव होतं रंगधारा नाट्यमंडळ घाटदरे. एक दिवशी हाणू माझ्या दारात. काय रे हणमंत? आईने बोलावलं. काही काम? असंच. सावंताच्या वाड्यापासून 100-150 फुटावर किसन सोळसकरांचा वाडा. पण आजवर कधी गेलो नव्हतो. कुणाच्याच घरी गेलो नव्हतो. गेलो, बाहेर सोप्यात बसलो. समोर मध्यम वयाची बाई येऊन बसली. गोरी, खानदानी सौंदर्य, राहणं बोलणं सुसंस्कृत. गुरुजी गावाचं नाव केलं. आजवर खूप गुरुजी आले आणि गेले. तुम्ही गावाचं नाव वाढवलं. मी ऐकत होतो. काळजावरून मोरपीस फिरत होतो. नामाला हानूला लळा लागलाय. येत जा, वाडा तुमचाच आहे. तरीही मी काही बोललो नाही. शारदा द्वारका शाळेत जात्या. दुष्ट काळानं होत्याचं नव्हतं केलं. पण मी 4 पोरांची शाळा चालू ठेवली. पोरं शिकली तर भलं, नाही तर उपासच की. मी शांत तसाच. अहो नामा हानू तसं तुम्ही. येत जा, लागलं सवरलं बोला. मला धीर मिळाला. मी पुढे नामा हाणूबरोबर वाड्यावर जायला लागलो. मी दररोज सकाळ संध्याकाळ जायला लागलो. तिला सगळे जीजी म्हणत मी सुद्धा जीजी म्हणायला लागलो. जीजी खऱ्या अर्थानं कुटुंबप्रमुख होती. किसन सोळसकर अण्णा औतकाठी बघत. त्या दुष्काळात शेतीचं काम असं नव्हतं, पण ते बसून असत. संसाराचा सगळा गाडा जीजीच्या खांद्यावर. जीजीच्या मोठ्या मुलीचं जनाबाईचं लग्न झालं होतं. मावशीला पाटलाच्या घरात दिली होती. मावशीच्या पाटलांचा कारभार मोठा. शेतीवाडी बारदाना मोठा. जनाबाई माहेरी येई ती बैलगाडीनं, जाई तीही बैलगाडीनं. किसन सोळसकरांचाही बारदाना तसा मोठा. भरपूर शेती, मळावर मळा, विहिरी, मळ्यात जुना वाडा. दुष्काळानं राया गेली होती. जीजीच्या सांधामोडीमुळे जीजीच्या घरातल्या कोणाला परागंदा होण्याची वेळ आली नव्हती. जीजी कल्पक संसारी होती. कोंड्याचा मांडा करण्यात हुशार होती. जीजीच्या घरातला मी घटक झालो. जीजी स्वयंपाक करत असताना मी चुलीपुढे बसून चुलीत काटक्या घाली एवढा संबंध आला. जीजीचा सगळ्यात लहान मुलगा बंडू माझ्याच हाताखाली शिकत होता. माझे हेडमास्तर नारायण श्रीपती खुडे माझ्या या बहुरूपी वागण्यानं संतुष्ट झाले होते. मी कोणाच्याही घरात त्या कुटुंबातला घटक म्हणून वावरत होतो. कोणाच्याही शेतीच्या बांधावर बसत होतो. पाझर तलावावर फिरायला जात होतो. मी घाटदरे गावाचाच झालेलो होतो. श्रोते हो, हा होता आजचा भाग जगन्नाथ शिंदे लिखित डोंगराई एवढी माणसं या त्यांच्या आत्मचरित्राचा. याच्या पुढचा भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.